काही जणांना मानसिकरित्या काही त्रास असतात, काही जणांना काही आध्यात्मिक त्रास असतात, तर काही जणांना आर्थिक त्रास असतात. तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची मर्यादा जेव्हा येते तेव्हा असा विचार करू नका की या मर्यादेमुळे मी या पर्टिक्युलर अवकाशात किंवा या पर्टिक्युलर फील्डमध्ये काही प्रगती करू शकत नाहीये, आर्थिक प्रगती करू शकत नाहीये, मानसिक प्रगती करू शकत नाहीये, शारीरिकरित्या प्रगती करू शकत नाहीये, मला मर्यादा आलेली आहे, असा विचार करू नका. तर हा विचार करा की आपल्याला कोणीतरी बांधलेलं आहे आणि बांधून एका दुसऱ्या दिशेला ढकलत आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण नदीच्या प्रवाहाचा एक मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण तिथे एक बांध बांधतो आणि त्यानेच त्या नदीचा जो प्रवाह आहे तो एका दुसऱ्या दिशेला जातो आणि एक नवा मार्ग ती नदी शोधून काढते. ती नदी तिथे खुंटून जात नाही, तर एक मार्ग शोधते. हेच आपल्याला करायचं आहे. आपल्या ज्या काही मर्यादा आहेत ना, त्याच आपली एक वेगळी ओळख बनतात. विचार करा, आपल्या सगळ्यांकडे काहीच मर्यादा नसती, आपण सगळेच एकसारखे असतो, तर तर आपल्यातलं कोणीच काही शिकू शकलो नसतो. आपण या पृथ्वी तलावर वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी आलेलो आहोत, वेगवेगळे धडे शिकण्यासाठी आलेलो आहोत आणि ते धडे शिकण्यासाठी वेगवेगळ्या मर्यादा आपल्या समोर कायम येतच राहणार आहेत आणि त्या मर्यादांचाच वापर करून आपल्याला त्याच्यातून एक ऑपॉर्च्युनिटी, एक मार्ग शोधून काढायचा आहे, एक संधी शोधून काढायची आहे. आणि नदीला जसा एक नवा प्रवाह मिळतो तसाच आपल्याला देखील आपल्या विचारांना एक नवा प्रवाह मिळणार आहे.